मित्रो, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यक्रमात खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. खरं तर कॅनडा हा देश खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा करणाऱ्या शीख समूहाला चांगलाच अनुकूल आहे. ह्या देशामध्ये अलिप्तवाद, आतंकवाद, हिंसाचार याला फार मोठी प्रमाणात जागा देण्यात आली. कारण फक्त शीखांसाठीच नव्हे तर बहुसंख्य तिथं स्थलांतरित झालेल्या मुसलमानांनी सुद्धा प्रचंड प्रमाणात आतंकवाद जोपासण्याचं काम त्या देशात केलं, पण त्या देशाने त्याच्या विरोधात काही केलं नाही. वेळोवेळी भारताने हा आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या देशाला कळवण्यात आलं, पण मध्यंतरी तिथल्या एका शीख नेत्याची हत्या झाली आणि ती हत्या भारत सरकारच्या मार्फत किंवा मदतीने करण्यात आली असं जस्टिन ट्रूडो यांनी आरोप केला. तो अर्थात भारताने लगेच फेटाळला. तेव्हा खरं तर बघितलं की खलिस्तान ही चळवळ किंवा ही मूवमेंट 1980च्या दशकापासून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आणि इंदिरा गांधींचा त्या या दहशतीमध्ये बळी गेला. कारण त्यांचे जो संत होते भिंद्रनवाला यांना अमृतसर मंदिरामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न इंदिराजींच्या सैन्याने केला आणि त्याचा राग घेऊन त्यानंतर इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. हा सगळाच प्रकार उद्योग आणि भारताला अशांत करणार आहे. खरं तर पंजाब हा प्रांत भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या फक्त 2.5% असून इथली लोकसंख्याही 2 कोटीच्या पुढे नाही आणि भारतात इतर प्रांतातले आणि जगभरचे साधारण 1 ते 1.5 कोटी शीख धरले तर शीख समुदाय हा 3.5 कोटीच्या पुढे जात नाही. तरी हा 144 कोटी लोकांना जर्जर करून टाकतोय. कारण शीख समुदाय हा पूर्वीपासून समृद्ध असून व्यापारी, सैन्य, त्यानंतर हॉटेल व्यवसाय या मोठ्या प्रमाणात हा समुदाय असून हे लोक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि गर्भश्रीमंत व्यापारी वर्ग असल्यामुळे जगभर हा समाज पोचल्यामुळे वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी यांनी उत्तम प्रकारे व्यवसाय करून माया चांगली प्रमाणात जमवली आहे. त्याच्यात हा पैसा हे पंजाब प्रांत हा वेगळा व्हावा आणि एक खलिस्तान म्हणून एक देश निर्माण व्हावा यासाठी ही चळवळ यांची फार वर्षापासून चालू आहे. पण व्यावहारिकदृष्ट्या हे फारसं शक्य नाही आणि भारत सरकार ते होऊ देणार नाही. पण समजा झालं तरी नीट विचार केला तर या प्रांताचं पुढे भवितव्य काय? कारण आजूबाजूला भारत हा देश असून त्याच्यानंतर पश्चिमेला पाकिस्तान हा प्रांत आहे आणि ज्या दिवशी पंजाब हा खलिस्तान म्हणून उदयास येईल देश म्हणून त्या दिवशी पाकिस्तान पहिल्यांदा यांच्यावर आक्रमण करेल. पण आज पाकिस्तान मोठ्या प्रमाणात या चळवळीला मदत करतो आणि भारताच्या विरोधात चिथावणी देण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा खरं तर शीख समुदायाने ज्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात एक उत्तम समाज म्हणून देशाची एक चांगली सेवा केली आहे, वेगवेगळ्या प्रांतात ही लोक पुढे असून यांनी भारत मातेवर मोठ्या प्रमाणात प्रेम केले आहे, अशा समाजाने ह्या चळवळीपासून अलिप्त राहिले पाहिजे आणि जेही काही चळवळ करत असतील त्यांनाही नीट समजून हा सगळा प्रकार बंद करण्यात आला पाहिजे. पण बऱ्याच वेळा सगळे शीख याच्यात सहभागी आहेत असं म्हणता येणार नाही. पण जे 1-2% लोक आहेत ते मुळातच खलिस्तान चळवळीमार्फत स्वतःचा उदरनिर्वाहाचं उत्तम साधन निर्माण करून आणि ह्या शिखांचा पुढारी होण्याचा ही लोक प्रयत्न करतात. वेगवेगळ्या संघटनेमार्फत यांचं सतत खलिस्तान चळवळ चालू असते आणि मोठ्या प्रमाणात या संघटनेला पैसाही पुरवला जातो. तेव्हा हे फारसं बरोबर नाही आणि त्यांनी खूप वास्तवाचा विचार करून ह्या संघटनांनी सुद्धा आणि तिथल्या व्यापाऱ्यांनी आणि एकूण शीख समुदायाने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून यापासून अलिप्त राहून
ज्यात भारत देशाची मोठ्या प्रमाणात या लोकांनी सेवा केली, ती सतत सेवा करून, कारण भारतानं सुद्धा ह्या लोकांना आपलं मानले, कारण हे हिंदूंच्या पासूनच निघालेला हा शीख धर्म असून हे ह्या भूमीचे लेकरं असल्यामुळे आणि पंजाब प्रांत हा पूर्वीपासून अशांत असल्यामुळे, कारण परकीय जे आक्रमण झाले ते सगळे पंजाब प्रांतातून आली आणि पंजाब प्रांतातल्या नागरिकांनी, पंजाब प्रांतातल्या जनतेने मोठ्या प्रमाणात ह्या परदेशी लोकांना, ह्या परदेशी आक्रमणांना विरोध करण्याचं काम केलं आणि भारत सुरक्षित ठेवण्याचं काम मोठ्या प्रमाणात ह्या लोकांनी केलं. पण 1500 नंतर शीख धर्माचा उदय झाला आणि ही एक लढाऊ संघटना निर्माण झाली आणि यांनी मोठ्या प्रमाणात मोगल राजांना, औरंगजेबला विरोध करण्याचं काम केलं आणि काही काळानंतर साधारण 17व्या शतकात शीख समुदायाचे मोठं राज्य पंजाब, लाहोर आणि जम्मू काश्मीर या भागात उभं राहिलं. असा हा बलशाली, हुशार आणि शौर्यवान समाज आज फार चुकीच्या वाटेने जातो असं वाटण्याची परिस्थिती ह्या समाजाने निर्माण केली. तेव्हा ह्या समाजाने ह्या गोष्टीपासून बाजूला राहत देशाच्या प्रगतीमध्ये स्वतःची प्रगती समजून हातभार लावायला हवा. कारण त्यांची जी मागणी आहे ती व्यावहारिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या कुठल्याही दृष्टीने बरोबर नाही आणि ती मागणी पूर्ण झाल्यानंतर तो देश कधीही सुरक्षित, समृद्ध आणि संपन्न राहणार नाही. तेव्हा या समाजाने याचा जरूर विचार करावा. नमस्कार. काय झालं? काय ठीक करू? चलो बघू आता कसं काय झालं व्हिडिओ. चलो आज लवकर झोपायचं. रोज रोज जागरण होईल आपलं श्लोका. एक दिवस आपण शांत झोपत नाही. रोज जागरण चालू आहे रोज.